नमस्कार. आज आपण श्री अंबिका विद्या मंदिर तोंडोली, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली या शाळेला आज आपण भेट देणार आहोत. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या अनेक शाखा ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 13 जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. त्यातीलच एक सांगली जिल्ह्यातली श्री अंबिका विद्या मंदिर तोंडोली या शाळेला आज आपण भेट देऊन तिथला परिसर असेल, शाळेतले वर्ग असतील, तिथली रंगरंगोटी असेल, शाळेचे उपक्रम असतील, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आपल्याला दिसत आहे हे मुख्याध्यापकांचं ऑफिस आहे. यामध्ये सुसज्ज असं ऑफिस आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. अनेक प्रकारचे तक्ते, अनेक मान्यवरांचे फोटो अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी लावलेले आहेत. तसेच शाळेसाठी उपयोगी असणाऱ्या वेगवेगळ्या समिती असतील, शालेय व्यवस्थापन समिती, शालेय पोषण आहार, तसेच कॅम्प्युटर, असे वेगवेगळ्या प्रकारचं साहित्यही या रूममध्ये अत्यंत सुंदरपणे ठेवलेलं आहे. शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय होरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, ग्रामस्थ यांच्या सहकार्यानं ही शाळा आता नावारूपाला येत आहे. शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. त्यातलाच इयत्ता 10वीचा वर्ग आपण पाहत आहोत. या वर्गामध्ये स्मार्ट TV आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे तक्ते आहेत, ग्रीन बोर्ड आहेत. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या वर्गात लावलेले आहेत. असे अनेक वर्ग 5वी ते 10वी पर्यंतची ही शाळा असून अनेक वर्गामध्ये स्मार्ट TV आहे, जेणेकरून आधुनिक पद्धतीचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल. पालकांच्या सहकार्यानं हे सगळे वर्गाची रंगरंगोटी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ग्रामस्थही सढळ हातानं या शाळेला मदत करतात. माजी विद्यार्थी असतील, मुंबई, पुणेसारख्या ठिकाणी काम करणारे माजी विद्यार्थी, तसेच युवक वर्ग, गावातील ग्रामस्थ, राजकारणी, समाजकारणी यातील अनेक क्षेत्रातले लोक शाळेला मदत करतात. त्यामुळे ही शाळा आज सांगली जिल्ह्यातील तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची एक महत्त्वाची शाळा म्हणून उदयास येत आहे. नाविन्यपूर्ण शाळा असल्यामुळे या शाळेच्या भोवताली अनेक प्रकारचे तक्ते लावण्यात आलेले आहेत, तयार करण्यात आलेले आहेत. वेगवेगळ्या मान्यवरांचे फोटो, सुविचार, तसेच रंगरंगोटी फार सुंदर शाळेची आहे. शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्यामुळे ही शाळा विद्यार्थीप्रिय बनलेली आहे. शाळेच्या परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्यात आलेली आहे. त्यामुळे हा परिसर अतिशय सुंदर दिसतोय. शाळेला भव्य दिव्य असं मैदान आहे. विद्यार्थीही त्या मैदानावर आपल्याला विविध प्रकारच्या स्पर्धेंचा सराव करताना नेहमी दिसत असतात. अतिशय सुंदर असणारी ही शाळा खऱ्या अर्थानं गावाचं भूषण म्हणावे लागेल. गावाचं भूषण कोण असेल तर ही आपली शाळा आहे. कारण ह्या शाळेतून उद्याचे नागरिक चांगल्या पद्धतीने जर घडले तर हा देश आपला नक्की पुढे जाईल. म्हणून शाळा सुंदर असेल तेवढे आपल्याला ज्ञानसुद्धा, शिक्षणसुद्धा तेवढ्या चांगल्या पद्धतीनं मिळतं. विद्यार्थी जर आनंदी असतील तर ते चांगल्या पद्धतीनं जर शिक्षण घेतील. पालकांचं जर लक्ष असेल, पालकांचं सहकार्य असेल तरच शाळा सुंदर होते. म्हणून शाळेच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आलेली आहेत. मुलांचे तसेच मुलींचे स्वच्छतागृहही वेगवेगळे आहे आणि सुसज्ज आहे. अतिशय सुंदर असणारी शाळा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुका हा पाण्यासाठी फार महत्त्वाचा तालुका म्हणून ओळखला जातो. कारण इथं मुबलक पाणी या ठिकाणी आहे. त्यामुळे या ठिकाणी मुलांसाठी, मुलींसाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था आहे. शाळेच्या परिसरामध्ये 100 वर्षापूर्वीच्या पेक्षा जास्त वर्षापूर्वीची झाडं या ठिकाणी आहेत. त्यामुळं हिरवागार परिसर आहे. शांतपणे आनंदायी शिक्षण देण्याचा प्रयत्न ही शाळा सातत्यानं करत आहे.